तुमच्याकडलं मोठं काम आलं बघा. काय पाया पड देवीच्या पाया पड आधी. सगळं चांगलं होऊ दे बघ. त्या दोघांचं सामान गायब कर ग. अरे तुझं काय काम आहे? आम्हाला पोटा पाणीचं बघून देतं का? तुझ्याच काम बघत बसता आम्ही. इकडे या. आम्ही आलो काय पाहिजे? काय झालंय माहित आहे का? काय झालं? आम्ही पाटलाच्या पोराला घेऊन शिकारीला आलो. बर पुढे काय आणि एक हरण दिसला आम्हाला जंगलात. हा आणि त्या हरणाला त्या पाटलाच्या पोराने हात जसा लावला तसं ती एकदम गुळागतच करायला लागलं वा. म्हणजे असं झटका आणतं का? झटका? हा झटका आणतोय ना. झटका आणतंय. हा. तर माझ्या देवीला कवल लावतं. तुझ्या खड्यासारखा करून देतो बघ मी. खड्यासारखं? हा ये पुढे 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 चल रे. असा घे हा देवीचा अंगर आहे. अरे या टोपेमध्ये गेला. टोपे मध्ये गेले. सुखाचा कवल दे ग बरे. कवल दिला की नाही? तुला खड्यासारखं करून देतो बघ. बर पण आमच्या देवीचं नवस तुला पुरा करावं लागल. काय काय नवस आहे? अरे काय एक कोंबडा लागतंय, पहिली बार ज्वारी लागतंय, बर देवेला तेल लागतंय, दुसरं काय मागताय आम्ही? दिलं आणि गुण जर आला हा तर पुढच्या वर्षी अनेक वयात मला बघतो. असं ना? हा कुठं आहे? त्याला घेऊन ये. इकडं आणू. हा घेऊन ये त्याला. आईला देव बाप्पा. सुखाचा ठेव ग आहे. इकडे या. काय आता झाला तुझा? तेवढं देव बाप्पा बघा, तेवढं ती माणसं चांगली करा. माझी आई कोकणातला असतंय. तुम्हाला 5,000 रुपये देते बघ. या आईला मी कड्यासारखं करून घे बघ तुझं. लय झटका आणतं रे. असं आणताय झटका. हा माझ्या आईचा अंगारा लावतं बघ त्याला मी आता. आताच्या आता खड्यासारखं करतं. खड्यासारखं हे उपकार वाटेल बघा देव बाप्पा. याचा कशाचं उत्तर असतंय? देवीत माझा कोकणातला आहे. कोकणातला तेवढं नीट करून द्या. अरे आता अंगारा लावतं तर चांगला करतो बघ. आईला चांगला करल गाडी दे. आईला आपल्याला खात्री आहे बघ. असा झटका आणतं झटका आणतंय. बघ या अंगारा लावता देवीचं माझ्या. त्याला खड्यासारखं करताय. ठणठणीत करतं बघ. हा लागतं बघ आता. अगं बया काय झालंय याला? का अहो या नाही इकडं तुम्ही माझ्या जवळ या ना. माझं लय फार फार तुमच्यावर प्रेम आहे बघ. कोण म्हणतं असं? हा माझा हक्क असताय की ये माझा नवरा इकडे राहिला उभा. या जरा माझ्या बरं. अरे माझ्या बरं तू मला का देतोय? तुम्ही काय केलं? आम्ही केलं वय. कोणी आई घातली? आम्ही कशाला काय करतोय? ते आम्हाला काय सांगते? आम्ही 10,000 रुपये द्यायला बघ. आता हे कसं बघितलं का? दाना टाकून घोडा उडवून घ्यायचं काम. आता तू कशाला बोलताय? तू कशाला बोलताय तसा? हे मला घेऊन दे की नवरा करून. तो तुझा जा की तुझा मार्गाने येता का तुम्ही? तुझा कशाला मला काय तुझा करायचा? हे माझा नवरा हे बी माझा नवरा होत आहे. इकडे येत का? लांब झाडाखाली चल. झाडाखाली या. लांबू फुला मागू. आईला काही म्हण गाड्या. आता या महाराजांना तिथं पाटलापाशी नेल्याशिवाय पर्याय काय नाही बघा आता. कारण का ही जरा अवघडच प्रश्न आहे बघ. आईला एकाच्या नादाने 3 3च्या नादाने 5 5च्या नादाने 7.
हा हा हे, थांब थांब देतो करून बघ. तसं करून दे. कालवा करू नको देवाला देवाला फार फार तुझ्यावर प्रेम आहे बघ फार फार हे देवाला उचलून लाग अरे काय करताय रे मला नेता का तुझ्या घरी नेता हा नेते चल चल मी तुझ्याकडेच राहतो बघ हा तर संध्याकाळी तुझ्या बरोबर मी लई फार फार प्रेम करतो बर चल 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 चला ना ए दगड्या हा बोलू का काही म्हण गाडी आता ही लईच अवघड प्रश्न झालेला आहे पाहिलं? आता आपण काय केलं पाहिजे काय रे? आता काय टिकावं लागणं काय खरं दिसाना आता आपलं टिकावंच लागणार नाही आता ह्यांना घेऊन आपण पाटलांपाशी गेलं पाहिजे त्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला पर्यायच नाही आपला प्रश्न मिटणारच नाही चल बरं चल 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 लवकर बाबा तिथं आपण तू गेलं पाहिजे पाटील घरी असत्या हा सुधाकर शिकारीला गेलाय अन्न किंवा पाणी नाही एकुलते एक मुलगा बऱ्याच दिवसातून झालाय पण अजून परत कसा आला नाही पण दाव्या दावल्या सुद्धा आला नाही ह्याची फार आम्हाला चिंता आहे चला सुधाकर साहेब या या या, या या, या, सुधाकर या. साहेब या आबा अवघड प्रश्न झाला बघा हे रे, रे. पण घ्या काय घडलं काल ही ताई असंच करायला लागलं या काय घडलं काय शिकारीला गेलतो की मी आता आता काय झालं आबा हा शिकारीला आम्ही गेलो बर. आणि शिकारीला तुम्ही सांगितलं होतं का नाही हा त्या दिशेला जाऊ नका म्हणून बर त्यांनी काय आमचं ऐकलंच नाही त्या दिशेला हे गेलं आणि तिथं एक हरणाचं पिल्लू होतं बर. त्या हरणाला हात लावला त्यांनी की ते असं माणसातूनच गेलं बघा अरे मग काय उपाय केला का नाही तुम्ही त्यासाठी हा उपाय लय केलं डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने ह्यांना तपासायला सुरुवात केली की डॉक्टर बी पावले हरवल्यागत करायला लागले आता तुमचा विचार काय ते परत सांगा. वैद आम्ही बोलावला वैद म्हणला मी एका मुळीत ती नीट करतो बर वनस्पतीची मुळी देतो बर. ती वैदाने जे हात जे लावला ती वैद बी पावले हरवल्यागत करायला लागला मग परत आम्ही दोघं जण मराईवाल्याकडे गेलो बर आता मराईवाल्याकडे गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं 10,000 रुपये देतो बर. औषध आहे का काय काय रे काका काय दिलं तर हा त्या मर्रीवाल्याने अंगारा जसा लावला ती मर्रीवाला बी तसाच पावले हरवल्यागत करायला लागला शाबास आला आमच्या लक्षात का हा बंगालचा जादूगार आहे हा याचा काहीतरी चमत्कार असला पाहिजे बरोबर जा कुठे तरी असेल हा. त्याला शोधून आमच्यापर्यंत ठीक करा हे जा रे, जा जा हे जा आईला गाडा मेलं माझ्याने शिमरू मेलं याच्याशिवाय उपाय होणार नाही आव त्याचीच कर्तबदारी असली पाहिजे कारण आपण त्याला धिक्कार केला हा. की माझी मुलगी जर करा ना हा गेला राग राग आव आमचा चिकट गुंडाकाने लावला होता ते माणूस लय ह्याच्यात आहे कधी सांगणार होतात मग आता काय तुम्हाला सांगायचं तुम्ही रागात त्याला बोलला आणि त्यांनीच काहीतरी केलेलं आहे शेवटी आता त्योच नीट करणार यांना पण ती सापडेल का कुठे गेलाय नाही पण पोरगी द्यायचं कबूल करा या 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 आलं, जादूगार आलं, साहेब आलं, या. आलं, आलं वाटतं ए, हा? गंगा आणलं बाबा आणलं आणलंय ती या महाराज या 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 बंगालचे जादूगार आमचा सत्संग नमस्कार आहे कारण शरण आल्यानंतर मरण द्यायचं नाही असे कर्तव्य आहे तुमचं बरोबर आहे तेव्हा जे तुमचं वचन आहे पाय घसरला सावारता येतो पण बोल गेलेला सावारता येत नाही याच्यासाठी मनाच्या गाडीला विचाराचा ब्रेक टाकला पाहिजे हे आम्ही टाकला नाही तर तुमची मुलगी आमच्या मुलाला तयार कराय पण मुलगा नीट करा म्हणजे झालं पाटील तुम्हाला मी पहिलंच म्हटलं होतं याचा परिणाम खराब होतील म्हणून नाही बरोबर ते ऐकलं नाही हो त्यांनी पण तुम्ही पैशाच्या आहारी गेला हो. आणि मला हाकलून दिलं करा खरा नीट काय करा विनंती करतो आता ठीक आहे माझ्या मुलीशी लग्न लावा नीट करून देतो चालतंय चालतंय आव, आधी ती नीट जबाबदारी करा. आम्ही घेतो हा आधी नीट करा नीट करू का हो हो काय पहिला मुका घेत या अरे काळे महाकाले बंगाल की जादू घरा वाटपायचं. झालं गाडी नीट वाटतं बरं झालं गाडी सुधाकर बोला तुला मी सांगितलं की तिन्ही दिशेला जा पण त्या दिशेला जाऊ नकोस पण तो वडिलाच ऐकलं नाहीच म्हणून हा कर्तबदारी केले आता जादूगार तुमची मुलगी जर असेल लग्नाला तयारी असू दे म्हणजे झालाय मी माझ्या मुलीला घेऊन येतो हा लगेच करून टाकू